आमच्या घरी, पण पाऊस इतका आहे ना की बरं विचारायचंच नाही. बघा कसं आहे बरं, इतका पाऊस आहे ना इकडं. आणि थोडा कोकण भाग आल्यामुळे जरा जास्तच पाऊस असतो इकडं. आणि पावसामध्ये आणि आम्ही पूर्ण भिजून गेलोय. म्हणजे आताशी म्हणजे आम्ही फक्त घरापुढं मी त्यांच्या घरापासून 2-4 किलोमीटर झालं असेल तर इतका पाऊस आहे का विचारायचंच नाही. तर आम्ही पण भिजून गेलोय. बघा ना किती भिजलोय. आता बघू कुठपर्यंत पाऊस, आता बघू कुठपर्यंत पाऊस आहे. बघू असंच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मी चालू. आणि पावसात फिरण्याची ना काहीतरी वेगळीच मजा असते. तर नक्की एखाद दिवशी तरी तुमच्या मिस्टरांसोबत किंवा कोणाही सोबत फिरायला जा. एकदम मज्जा येते पावसामध्ये फिरायला. आणि भिजल्यावर मग विचारूच नका आजारी पडल्यावर. तर जातो आम्ही आता. आलो इथं पाडळे फाट्यावरती. तर सिन्नरकरांना नक्कीच माहीत असेल पाडळे फाटा कुठे, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्याकडे किती पाऊस आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा. तर अशाच कंटिन्यू आहे व्हिडिओमध्ये. काय छत्री डायरेक्ट गाडी उघडी चालेल गाडीवर यावंच लागतंय पावसामध्ये. पाऊस उघडलाय बरं का मित्रांनो. आणि चाललोही आहे चिंचखंडी. या साईडला अकोला तालुका चालू होतो आणि या साईडला सिन्नर तालुका आहे. तर हद्द पण दाखवते तुम्हाला. जंगल बघा कसं इथं वाघ मोर सगळे प्राणी असं चांगला अभयारण्य आहे बघा. एक नंबर आहे माझं वातावरण. आणि थंडी पण वाजली आम्हाला. काही बापरे लई थंडी आहे. गारे गारे आओ बारा कसा गुलाबी सुटलाय ला 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 ला. आणि काय महादेवाचं मंदिर. हर हर महादेव. अकोला तालुका. आपण अकोला तालुक्यामध्ये बघू शकता मित्रांनो. अकोला तालुक्यात आणि इकडं आहे हा सिन्नर तालुक्याचा रस्ता आहे. तर इथून आता अकोला तालुका चालू होणार आहे बघा. इथून वेलकम टू माय गाव का मौसम. हे बघा इथून कॉम्पिटिकरण केलं. इथून चला आपला अकोला तालुका चालू. आता आपण जाऊया अकोल्याला. कसं आहे मग. ला 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 ला. तर भेटू अजून पुढे कुठेतरी नवीन एखाद्या लोकेशन मध्ये. तर कंटिन्यू राहा मित्रांनो. आपण सावरगावच्या परिसरात आहे बरं का, देवठाणच्या जवळचं. तर बघू शकता तुम्ही इथं ही नदी आहे. कोणती नदी काय माहिती, मला नाव नाही माहिती. शक्यतो आढळा असणार आहे. आढळा नदी असं नाही का हो, मलाच नाही माहिती. पण बघा ना किती एकदम भारी पाणी पडते बघा. इथे पेटी बांधलेली आहे मस्त. एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. एकदम भारी आहे. आणि पाऊस पण उघडलेला आहे बरं का. इकडं तिकडं पाठीमागच पाऊस होता. आणि इथं बघा कुरकुरे खायचं काम चाललंय. आणि डोंगर बिंगर बघा कसं आहे. मग यावंच लागतंय की पावसाळ्यात फिरायला. नच करते काय कसं आहे मग मित्रांनो. असा निसर्ग बघायला कधीतरी जा तुम्ही, कधीतरी जा. एकदम मन प्रसन्न वाटतंय, भारी वाटतंय खरंच. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो इकडं अजिबातच पाऊस नाही बघा. आम्ही जुन्या चंदनपुरीच्या घाटामध्ये आलोय. हे बघा आम्ही हा जुना चंदनापुरीचा घाट आहे. चंदनापुरी. तर बघा इकडं वातावरण कसं आहे. अजिबात पाऊस नाही. काहीच पाऊस नाही इकडं. फार एकदम कोल्ड वातावरण आहे. एकदम मस्त. पण सावली पडलेली, ऊन वगैरे नाही आहे इकडं. पाऊस नाही एवढा पडला वाटतं. धबधबे नाही कुठं, काहीच नाही. आता लय भूक लागली, चला जेवायला जाऊया. तर फायनली आपण आपल्या घरी पोहोचलेलो आहे. बघू शकता आमचं घर. आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा खूप साऱ्या माणसांना.
तर काय नाही मित्रांनो, टाटा बाय.